आणि एक महत्त्वाची बातमी आहे, सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेले आहेत। बारामतीमधील ही दृश्य आहेत। सुप्रिया सुळे ह्या चौथ्यांदा विजयी झालेले आहेत आणि या विजयानंतर सुप्रिया सुळे बारामतीत दाखल झालेले आहेत आणि बारामतीमध्ये त्यांचं जंगी स्वागत सुरू आहे। कार्यकर्त्यांनी कुठे रांगोळी काढलेली आहे तर कुठे बॅनर झळकवलेले आहेत आणि आता गुलाल उधळत जो आहे तो जंगी स्वागत सुप्रिया सुळे यांचं करण्यात येत आहे। बारामतीतील ही दृश्य आहेत। शरद पवारांचा फोटो वर करत झळकवत जो आहे तो मोठा जल्लोष करण्यात येतोय। सुप्रिया सुळे सुद्धा या जल्लोषामध्ये सहभागी आहेत। त्यांच्या भोवती कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत। नणंद भाऊजय अशी ही लढत होती आणि या लढतीमध्ये सुप्रिया सुळे ह्या विजयी झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे यांनी विजय संपादन केलेला आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एसपीचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केलेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या समोर हे जो आहे तो जल्लोष होताना आपल्याला दिसतोय। कार्यकर्ते जे आहेत ते थिरकताना दिसत आहेत। गुलालाची उधळण सुरू करत जे आहे तो जल्लोष करताना दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विजयी जल्लोष सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जी आहे ती घोषणाबाजी करत जी आहे ती जल्लोष करताना दिसत आहेत। आपण बघतो की तुतारी वाजवून सुप्रिया सुळे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। सुप्रिया सुळे हा चौथ्यांदा बारामतीतून विजयी झालेले आहेत आणि या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसतोय आणि या उत्साहामध्ये जो आहे तो जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात येतोय। तुतारी वाजवून कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांचं स्वागत केलेलं आहे। त्याचबरोबर गुलालाची सुद्धा उधळण करण्यात आलेली आहे। ढोल ताशाच्या गजरात सुप्रिया सुळेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा विजय आहे। राष्ट्रवादी एसपी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाल्यानंतर शरदचंद्र पवार पक्षासाठीही हा मोठा विजय आहे। पुण्यात सुप्रिया सुळे यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। चौथ्यांदा खासदार झाले आहेत लोकसभा मध्ये आणि त्यानंतर आता या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचं जंगी स्वागत पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे। 351वा शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय। मात्र या सोहळ्याला इथं एकूणच महाविकास आघाडीच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण 2 दिवसांपूर्वीच लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या मताधिक्याने सुप्रिया सुळे या निवडून आल्या आहेत। याआधी त्यांनी हॅट्रिक केलेली होती खासदारकीची। त्यांना संसद रत्न त्याचबरोबर महासंसद रत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं आणि चौथ्यांदा आता त्यांची बहिणी यांच्या विरोधामध्ये लढलेल्या होत्या सुनेत्रा पवार यांच्या आणि त्यांचा विजय अवघड मानला जात होता, तरी सुद्धा तो विजय त्यांनी खेचून आणलेला आहे। आणि त्यानंतर आज शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी त्या पुण्यामध्ये मार्केट यार्ड परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार या ठिकाणी अर्पण करताना आपल्याला दिसून येत आहे। तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। सुप्रिया सुळे या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा जो विजय झालेला आहे त्यानंतर पहिल्यांदाच त्या पुण्यामध्ये येत आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी एसपीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश, एक हर्षोल्लास आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या पार्श्वभूमीवर जंगी स्वागत सुप्रिया सुळे यांचं केलं जातं।
की काय असा सवाल उपस्थित केला जात असतानाच खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी सुद्धा तशीच तयारी, तसाच जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुण्यातली ही दृश्य आहे। सुप्रिया सुळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला त्यांनी हार अर्पण केला आहे। आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सुप्रिया सुळे पोहोचलेल्या होत्या। मात्र आणखी एक निमित्त राष्ट्रवादी एसपीच्या कार्यकर्त्यांना सापडलं, ते म्हणजे नुकतीच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। त्यामध्ये मोठ्या मताधिक्यानं सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा खासदार झाल्यात आणि त्या पार्श्वभूमीवर एक जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळते। त्यामुळे आज एकीकडे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचा विजय सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातोय। त्यामुळे सगळीकडे गुलाल उधळला जातोय आणि आनंद द्विगुणित झाल्याचं दिसतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।